ओम नमो श्री जगदंबे नमन तुझंबे करुणी प्रारंभे दफावर खापतून दुनियाचा दफावर खापतून दुनियाचा दफावर खापतून दुनियाचा जय महाराजाचा प्राण जय महाराजाचा शिव प्रभू जगत उदयानी शिव प्रभू जगत उदयानी शिव प्रभू जगत उदयानी। नमस्कार। शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला हे नाटक तुम्ही घेऊन आला आहात आणि 12 वर्षानंतर हे नाटक तुम्ही पुन्हा आणताय, तर काय सांगाल सर नाटकाबद्दल? नाटकातल्या तुम्ही जी एक विशेष भूमिका करते त्याबद्दल? परत घेऊन आलो त्याचं कारण असं आहे की कलाकार म्हणून राहिलेली भूक आणि प्रेक्षकांची गरज या दोन्हीचं हे ते असं मिश्रण आहे। कारण या नाटकाचे प्रयोग पाहणारे जे प्रेक्षक होते त्या काळातले, तर त्या काळातले आम्ही ते सांगतो की ती जी पिढी होती ज्यावेळेस ती 4-4, 5-5 वर्षाची होती, ती आज 18 वर्षाची सज्ञान नागरिक झालेली आहेत आणि त्यांच्यासाठी हे नाटक आहे। बरं, हे काही नुसतं नाटक नाही, तर हा एक विचार आहे आणि हा विचार लोकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत तो पोहोचवणं हे एक कलाकार म्हणून आमचं काम आहे आणि ती लोकांची पण गरज आहे। या दोन्ही भावनेतून ते नाटक आम्ही पुन्हा परत नव्यानं करत आहोत। तर नाटकाचं नाव कसं सुचलं आणि कथेबद्दल काय सांगाल? खरं तर कथेबद्दल म्हणजे कथा ही सांगायची गोष्ट नसते, कारण मग त्याशिवाय मग ते काय नाटक पाहायला लोक येणार नाहीत। पण एवढं निश्चित सांगतो की हे नाटक आतापर्यंत जी छत्रपती शिवाजी महाराजांवरची जी नाटकं झाली ती चरित्रावरची नाटकं होती। हे पहिलं नाटक आहे, आम्ही असं दाव्यानं सांगू शकतो की हे पहिलं नाटक आहे की जे शिवाजी महाराजांच्या विचारांवरती आधारित आहे। म्हणजे शिवरायांचे विचार नेमके कसे होते, त्यांची म्हणजे पॉलिसी नेमकी काय होती याच्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे। तर नाटक पुन्हा एकदा आले, तर नाटकामध्ये काही नव्याने बदल केले आहेत का? कंटेंटमध्ये तर नाही बदल करतायत, कारण शिवाजी महाराजांचा जो विचार आहे त्याच्यामध्ये आपण नाही हस्तक्षेप करू शकत। कंटेंटमध्ये काही बदल नाही, पण बाकी जी रंगावृत्ती म्हणून आहे तर ते खरं तर त्याच्यामध्ये खूप छान असे बदल झालेले आहेत। म्हणजे दिग्दर्शकीय बदल असो, नेपथ्य, कॉस्ट्यूम आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये छान असे बदल आहेत आणि लोकांच्या प्रतिक्रिया पण खूप चांगल्या आहेत। की काही लोकांचं तर काही प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की हे नाटक आम्ही बघताना असं वाटतं की आम्ही हे स्क्रीनवर बघतोय, तर ते खरं तर ती बघितल्यानंतरच ते तो बदल आणि ती अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे। शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला असं हे नाटक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, तर त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे विचार आहेत का यामध्ये? हो, म्हणजे काय शिवाजी महाराजांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार आपण असे अलग अलग नाही करू शकत। म्हणजे मानव मुक्तीसाठी, समाज मुक्तीसाठी, समाजाच्या स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी झटणारी ही दोन्ही महामानव आहेत की ज्यांच्या विचारामध्ये ही जी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जी मूल्य आहेत ती ज्यांच्या विचार आणि आचारामध्येच आहेत। त्याच्यामुळं शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आपल्याला असं वरकरणी जरी कालखंड जरी वेगळा वाटत असला तरी आणि कार्यपद्धती जरी वेगळी असली तरी त्यातला जो आत्मा आहे तो मात्र एकच आहे। पण शिवाजी महाराजांचं बाबासाहेबांशी वैचारिक एक खूप मोठं नातं आहे आणि तेच नातं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब हे महात्मा फुलेंना गुरु मानायचे, महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना गुरु मानायचे, तर ही ती परंपरा आहे। म्हणजे विचाराची जी परंपरा आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचा आजचा कार्यकर्ता शिवाजी महाराजांचे विचार सांगतोय, तर अशी ती त्याची रचना पण तशीच आहे। त्याच्यामुळे त्या दोघांचं जे नातं आहे ते सुद्धा या नाटकामध्ये अधोरेखित केलेलं आहे की नेमकं काय नातं होतं। म्हणजे आपल्या पिढीला ते माहीत असणं खूप गरजेचं आहे। आपण सरळ सरळ त्याच्यामध्ये 2 भाग करतो, पण ते तसे 2 भाग नाही आहेत, तर तो मूळ जो त्याचा विचार आहे तो एकच आहे हे सांगण्याचा त्या नाटकामध्ये प्रयत्न आहे। लोकशाही संभाजी बक्सरांची संकल्पना आहे, त्यांनी नाटकामध्ये पोवाडली, त्याच्याबद्दल काय सांगाल? खरं तर लोकशाहीर ह्या एका वाक्यामध्येच ते सगळं आलेलं आहे। हे नाटकही लोकांनीच उभं केलेलं आहे, म्हणजे लोकांनी लोकसहभागातून अशा अर्थानं, म्हणजे त्याला एक तांत्रिक बाग म्हणून एक निर्माता लागतो, पण आमचा निर्माता ही लोकांमधलाच आहे।
आणि संभाजी भगतांची जी ती प्रतिमा आहे लोकशाहीची, तर ते अगदी सर्वसामान्य रस्त्यावरचा कलावंत अशी त्यांची प्रतिमा आहे. रस्त्यावरचा कलावंत म्हणजे रस्त्यावरच्या लोकांसाठी कलेच्या माध्यमातून काम करणारा कलावंत अशी त्यांची प्रतिमा आहे. आणि ती त्यांची कार्यपद्धती पण आहे. तर त्यांची जी गाणी आहेत ही अगदी समाजाच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतूनच हे नाटक उभं राहिलेलं आहे. नाटकामध्ये थोरांचे विचार तर आहेतच, पण त्यासोबत राजकारणावर भाष्य केलं या नाटक. एक वेळ भाष्यकार तुम्ही लोकांच्या डोळ्यात अंजन घातले, तर प्रेक्षक या नाटकात कसं वाटतं, त्यांची प्रतिक्रिया कशी असते? प्रेक्षकांना तर आवडतं. म्हणजे खास करून आपण आता मराठी हिंदी असा भेद करण्यापेक्षा म्हणजे भारतीय म्हणण्यापेक्षा आपण एक क्षणापुरता आपण म्हणू की मराठी प्रेक्षकांना राजकारण पण खूप आवडीचा विषय आहे. आणि हा प्रत्येक गोष्टीत राजकारण असतंच. अगदी आपण शाळेत जरी मुलांनी ऍडमिशन घेतलं तर तिथं सुद्धा शाळेचे विद्यार्थ्यांमध्ये राजकारण असतं. अगदी वर्गामध्ये जो कोणी आपण पूर्वी मॉनिटर म्हणायचे, आता काय जो काही वर्ग प्रतिनिधी असतो ते पण म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेतूनच निवडलेलं आहे. म्हणजे आपली ही जी व्यवस्था आहे ही लोकशाही पद्धतीची असल्यामुळे आपल्याकडं राजकारण हा याला बाजूला करून आपण जगूच शकत नाही. आणि सर्वसामान्य लोकांना राजकारणामध्ये खूप मोठी रुची असते. म्हणजे अगदी आपल्याकडं करमणुकीचं साधन म्हणून जरी पाहिलं तरी राजकारणाकडेच पाहिलं जातं. म्हणजे अगदी आपण जर टीव्ही ऑन केला तर जास्तीत जास्त लोक बातम्या बघतायत आणि बातम्यामध्ये सगळं जवळपास पॉलिटिक्सच असतं. तर नाटकामध्ये समाजाचं प्रतिबिंब असतं. समाजाला ज्या गोष्टीची आवड आहे त्याच माध्यमातून जर समजा तुमची कलाकृती काही जर सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर लोकांना ते आवडतं आणि लोकांना प्रचंड आवडतं. कारण ते सर्वसामान्य लोकांचे तिथं प्रतिनिधी म्हणून त्यातली पात्र काम करतात. ते लोकांना आवडतंच. तर आपल्या नाटकामध्ये बरेच शेतकरी मित्र आहेत. हो. तर शिवकाळामध्ये स्त्रियांना शेतकरी बांधवांना विशेष सन्मान होता, पण आज हे चित्र बदलताना दिसतं. तर याबद्दल काय सांगू? खरं तर विदारक हे चित्र आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर एखाद्या शेतकऱ्याकडे जर आऊत म्हणजे जे काही शेतीसाठी मशागतीसाठी ज्याची गरज असते, आऊत, बैल, बारदाना या गोष्टीची गरज असते, तर जर नसेल तर शिवाजी महाराज ते पुरवायचे. पण आजची अवस्था अशी आहे की त्या शेतकऱ्याला त्याच्याजवळला बैल बारदाना विकून कर्ज फेडावं लागतं आणि दरवर्षी कर्ज होतं. म्हणजे शिवाजी महाराज हे कर्जाऊ रकमा देत नव्हते शेतकऱ्यांना, तर शेतकऱ्यांना मदत द्यायचे. आज जी सिस्टीम आहे ही शेतकऱ्यांना कर्ज देते. म्हणजे तुम्ही कर्ज देता म्हणजे तुम्ही त्यांना थोड्या भाषेत, सोप्या भाषेत म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करताय. तर शिवाजी महाराजांचा काळ आणि आत्ताचा काळ जर आपण विचार केला तर एकदम असा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. आणि आम्ही सगळे शेतकरी आहोत, तर आम्हाला आजही आमच्या त्या राजाचा अभिमान आहे की जे आमच्या पाठीशी, आमच्या पूर्वजांच्या पाठीशी, शेती करणाऱ्या पूर्वजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत होते. आणि खरं तर शिवाजी महाराजांचं नाव घेणारी आत्ताची जी राजकारणी आहे मंडळी, त्यांनी किमान तेवढा तरी एक आदर्श घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायलाच पाहिजे. आणि आजची परिस्थिती एवढी वाईट आहे की महाराजांचा बाबासाहेबांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला जातो. हो. याबद्दल काय? खरं तर म्हणजे अतिशय ती वाईट गोष्ट आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे स्वार्थ म्हणलं समाजाचा स्वार्थ असला आणि त्याच्यासाठी जर वापर केला असता तर काहीच म्हणजे त्याच्यात गैर असं नव्हतं. कारण आपल्या पूर्वजांचा उपयोग आपला समाज समृद्ध होण्यासाठी जर होत असेल तर त्याचा वापर करायला काहीच हरकत नव्हता. पण व्यक्तिगत स्वार्थासाठी जर हे केल्या जात असेल आणि बाकीच्या समाजाला वेठी धरल्या जात असेल तर हे अतिशय वाईट आहे. आणि पण लोकही आता सुज्ञ झालेत. लोकांनाही कळतं की आपल्या पूर्वज म्हणजे बाबासाहेबांसारखे, शिवाजी महाराजांसारखे आपले जे पूर्वज आहेत त्यांचा वापर कोण स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी करतंय हे आता लोकांच्या लगेच लक्षात येतं आणि त्यांना त्यांची जागा हळूहळू सर्वसामान्य लोक दाखवतात. जालना, सातारा सारख्या शहरातून या नाटकाची सुरुवात झाली. 700 प्रयोगांचे टप्पे पार पडत
तुम्ही इथपर्यंत आहात, अद्वैत थिएटर्स पर्यंत आहात, तर काय सांग, कसं वाटतंय? खरं तर अद्वैतनं याची सुरुवात पण अद्वैतनंच केलेली आहे. म्हणजे मुंबईसारख्या महानगरामध्ये पाय टेकायला जागा शिवाजी अंडरग्राऊंडला, आणि शिवाजी अंडरग्राऊंड सुरू करताना जे काही बेसमेंट ज्याला आपण म्हणतो त्या बेसमेंटमध्ये पण अद्वैत आहेच. तर आम्हाला एक आनंद या गोष्टीचा आहे की अगदी म्हणजे आमच्या जामसारख्या गावातल्या पारापासून ते अगदी मुंबईतल्या शिवाजी मंदिरपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत आहेत, आणि त्याच्या पाठीशी अद्वैत सारखी संस्था आहे. अद्वैत ही संस्था म्हणण्यापेक्षा राहुल भंडारेंसारखी एक मातीतला माणूस, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक कलावंतही आणि निर्माता, अशा दोन्ही भूमिकेतला एक व्यक्ती ज्याला सगळ्या गोष्टीची जाण आहे, असा व्यक्ती सोबत असल्यामुळे आणि विचाराला ते पक्के असल्यामुळे आमच्यासाठी खरं तर आनंदाची गोष्ट आहे. तर अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते नंदू माधव सर या नाटकाचे महत्वाचे भाग आहेत होते. तर पूर्वी त्यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं, तर कसा आहे तेव्हा त्यांच्यासोबतचा अनुभव आणि त्यावेळेच्या आठवणी आणि काही किस्से असतील त्यांच्यासोबतचे? मी आपण सुरुवातीलाच आम्ही क्लिअर केलं की हे नाटक ही समूहाची कलाकृती आहे, म्हणजे ही सामाजिक कलाकृती आहे, आणि म्हणजे प्रत्येकाचंच योगदान हे प्रचंड आहे. म्हणजे कोणाचं योगदान म्हणजे कोणाला बाजूला काढून हे नाटक पूर्ण होत नाही. आणि त्यामुळं म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा मग 700 प्रयोगाचा जो टप्पा आतापर्यंत जे आलाय, तर हे सगळ्यांचं असं जे काही भरून रसरशीत असं योगदान आहे, तर ते त्याचंच फळ आहे. आणि नाटकामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता, तर त्यासाठी तुम्ही कसा अभ्यास केला आणि काय केलं त्यासाठी? खरं तर शिवाजी महाराज म्हणजे आपल्या मराठी माणसाच्या मनात, रक्तात, विचारात सगळीकडे शिवाजी महाराज आहेत. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा अभ्यास वेगळा करण्यापेक्षा शिवाजी महाराजांची भूमिका करायची म्हणून आपल्या वागण्यामध्ये काही वेगळे पण येऊ नये याची काळजी जरा जास्त मी घेतो. म्हणजे जर शिवाजी महाराजांची भूमिका जर मला करायची असेल तर मग मी त्या भूमिकेशी पात्र असणार माझं शरीर, माझं मन मी तयार ठेवणं, तयार करणं, माझं आचरण, या सगळ्या गोष्टी एका नुसतं शरीरच नाही तर आचरणही त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर मला वाटतं शरीर आणि ह्याच्यापेक्षा मग आचरणावर पण जरा जास्त भर दिला की आपण जर महाराजांची भूमिका करत असू तर त्याच्यासाठी तो अभ्यास, तो म्हणजे काय म्हणायचं, अभ्यास म्हणण्यापेक्षा तो जो एक पाठ आहे तो पाठ नीट व्यवस्थित पार पाडणं, ज्याला आपण म्हणतो दैनंदिनी म्हणा किंवा तुमचे आचरण, तर आचरण क्लिअर ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आणि मी शिवाजी महाराजांची भूमिका करताना मी त्याला पण जास्त महत्व देतो. तुम्ही तुमचा विचार सोबत घेऊन आलात का? काय? अहो महाराज, येताना तुम्ही तुमचा विचार सोबत घेऊन आलात का? विचार नाही ना. अहो गडबडीत येताना विचार आणायचेच विसरलो. महाराज, तुमचा विचार जर आपल्या सोबत नसता ना तर आपल्याला स्वर्गाची एंट्रीच मिळणार नाही. चला बरं आपण घेऊन. असं भरल्या ताटावरून उठायचं, अन्न हे पूर्ण ब्रह्मण आहे का? हो, खरं आहे तुमचं. मी घेऊन येतो. तर मग तुम्ही असंख्य अडचणींवर मात करत तुम्ही हे नाटक इथपर्यंत आणले, नवीन पिढीपर्यंत पोहोचवलं, तर काय सांगाल त्या पिढीला? नवीन मला खरं तर आनंदाची गोष्ट ही वाटली की आता मागच्या एका प्रयोगाला एक छोटा मुलगा आला होता आणि तो साधारण एक 5-7 वर्षाचा असताना त्यानं हे नाटक पाहिलं होतं, आणि ते नाटक पाहिल्यानंतर तो आत्ता साधारण 20 वर्षाचा आहे. तर तो 23 वर्षात त्यानं नाटक पाहिल्यानंतर तो आला आणि आमची भेट घेतली, माझी सगळ्या कलावंताची. माझ्याकडे आला आणि मला म्हणला की धन्यवाद. तर मी म्हणला अरे धन्यवाद. तो म्हणला की खरं तर आमच्यापर्यंत हे नाटक तुम्ही पोहोचवलं, हा विचार तुम्ही पोहोचवला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद म्हणतोय. तर मी म्हणलं की तू याच्या अगोदर पाहिलं होतंस का? तर तो म्हणला हो मी पाहिलं होतं लहानपणी, पण मला त्यावेळेस काही कळत नव्हतं, पण बरं झालं उशिरा का होईना पण मी हे नाटक पुन्हा परत पाहिलं. म्हणजे माझ्या डोक्यात काही वेगळ्या गोष्टी येऊ लागल्या होत्या आणि हे नाटक पाहिल्यामुळे आता त्या बऱ्यापैकी क्लिअर झालेल्या आहेत. हे नव्या पिढीला हे नाटक भावतंय
आणि कसं असतं की पिढी कुठलीही असो, त्यांची बौद्धिक आणि काय म्हणतो आपली भूक, बौद्धिक भूक आणि पोटाची भूक ही सारखीच असते. या नाटकामध्ये समाजात बरेच बदल केले असतील आणि हे नाटक लिहायला किती काळ लागला? 1.5 वर्ष. हे नाटक लिहायला साधारण 1.5 वर्ष लागलं. ऑक्टोबर 2010 या नाटकाची सुरुवात केली होती आणि मे 2012 हे नाटक लिहून पूर्ण झालं होतं. तर साधारण 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी या नाटकाला लिहायला लागलेला होता. नक्कीच देतो. म्हणजे हे नाटक खरं त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे कलावंतासाठी स्वतःसाठी काही नाटक नसतं. काही कलावंत स्वतःसाठी काही प्रयोग करत असतो, पण त्याच्यानंतर मग तो प्रेक्षकांसाठीच ते प्रयोग करायला लागतो. आणि मी कलावंत म्हणून माझा पहिला प्रयोग हा माझ्यासाठी असेल कदाचित, दुसरा प्रयोग अजून मला नीट समजून घेण्यासाठी असेल, तिसरा प्रयोग हा मला त्याच्यात अजून काहीतरी दाखवण्यासाठी असेल. पण त्याच्यानंतरचे जे प्रयोग असतात ना, ते फक्त प्रेक्षकांसाठी असतात. तर मला असं वाटतं की आम्ही खास करून तुमच्यासाठी, अद्वैत थिएटर आणि रंगबळा आणि ही सगळी टीम तुमच्यासाठी हे नाटक चालू ठेवते. तर तुम्ही या नाटकाचा आस्वाद नक्कीच घ्यायला पाहिजे.